श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेने अशक्यही कसं शक्य होतं. ही कथा ऐकल्यावर तुमचा विश्वास दुप्पट होईल. संकट संपण्यापूर्वी स्वामी समर्थ देतात हा खास संकेत. जर तुम्ही सध्या एखाद्या मोठ्या संकटातून जात असाल, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या आयुष्यात फक्त दुःखच उरलं आहे, तर हा भाग तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला असा एक संकेत सांगणार आहे जो अनेक वर्ष तुम्ही स्वामी भक्तांच्या अनुभवांमध्ये वारंवार दिसून आला आहे. आणि हा संकेत बहुतेक वेळा संकट संपण्यापूर्वीच दिसतो. मित्रांनो, जीवनात जेव्हा अंधार खूप वाढतो तेव्हा माणूस दोन गोष्टी करतो. एकतर तो हार मानतो किंवा देवाचा हात घट्ट पकडतो. आणि ज्यांनी स्वामी समर्थांचा हात धरला त्यांच्या अनुभवात एक गोष्ट समान होती. संकटाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांच्या मनात अचानक शांतता निर्माण झाली. होय, परिस्थिती अजून बदललेली नव्हती, समस्या अजूनही होती, पण मनातील भीती कमी झालेली होती. जणू आतून कोणीतरी सांगत होतं, आता सर्व काही ठीक होईल. हीच असते स्वामींच्या कृपेची सुरुवात. एक भक्त होता, त्यांच्यावर मोठं कर्ज होतं. घर विकण्याची वेळ आलेली होती. नातेवाईकांनी साथ सोडली होती. तो रात्री झोपू शकत नव्हता. रोज स्वामींच्या फोटोसमोर बसून रडायचा. एक दिवस रडता रडता त्याने डोळे मिटले आणि मनात एकच आवाज घुमला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याला वाटलं हे फक्त मनाचे विचार असतील, पण त्या दिवसानंतर त्याच्या मनातील भीती कमी झाली आणि काही आठवड्यातच ज्या समस्येचं उत्तर त्याला सापडत नव्हतं त्याचं समाधान अचानक मिळालं. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ नेहमी प्रथम परिस्थिती बदलत नाहीत, ते आधी मन बदलतात. कारण मन मजबूत झालं की माणूस कोणतंही संकट जिंकू शकतो. संकट संपण्यापूर्वी दिसणारे हे 3 संकेत म्हणजे अचानक मन हलकं वाटू लागणं, नामस्मरण करण्याची इच्छा वाढणं, आशा संपली असतानाही मनात सकारात्मक विचार येणं. जर हे तुमच्यासोबत घडत असेल तर कदाचित स्वामी समर्थ तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहेत. मित्रांनो, कधी कधी आपण स्वामींना विचारतो, माझी प्रार्थना ऐकली का? पण खरं पाहिलं तर प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते, फक्त उत्तर हे योग्य वेळी मिळतं. जसं शेतकरी बी पेरतो आणि लगेच पीक येत नाही, तसंच श्रद्धेचं बीज पेरल्यानंतर कृपेचं फळ येण्यासाठी वेळ लागतो, पण ते नक्की येतं. आणि म्हणूनच आज जर तुम्ही अडचणीत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, ही वेळ कायमची नाही, हे संकट कायमचं नाही, ही वेदना कायमची नाही. कारण स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्योदय होतो. आता डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी, मला शक्ती द्या. माझा विश्वास कधीही डगमगू देऊ नका. कारण विश्वास जिवंत असेल तर चमत्कार दूर नसतो. मित्रांनो, पुढील भागात मी तुम्हाला एक अशी सत्य घटना सांगणार आहे, ज्यात एका भक्ताला स्वामी समर्थांनी संकटातून बाहेर काढण्यासाठी दिलेला संकेत त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेला. तो भाग चुकवू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कमेंटमध्ये लिहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.